तर घाटकोपरमधील होर्डिंगसाठी रेल्वेने परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली आहे। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याकडून परवानगी देण्यात आली होती। 2021 मध्ये होर्डिंगसाठी परवानगी दिल्याची रेल्वे पोलिसांनी माहिती दिलेली आहे। 10 वर्ष होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली असल्याचं रेल्वे पोलिसांनी म्हटलंय। पालिकेला होर्डिंग काढून टाकण्यासंबंधी कारवाईसाठी पत्र पाठवलं होतं, मात्र कारवाईपूर्वीच होर्डिंग कोसळल्याची घटना घडली असं रेल्वे पोलीस यांनी म्हटलंय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कैसर खालिद यांच्याकडून परवानगी देण्यात आल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलंय। आणि आपल्याला भावेश भिडे यांच्या कार्यालयाबाहेरून आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर अधिक अपडेट देत आहेत। कृष्णा, प्रणित, आपण पाहतो की घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळलं आणि त्याला जबाबदार असणारी जी इगो मीडिया कंपनी ही जबाबदार आहे आणि या कंपनीचा मालक भावेश भिंडे याला सुद्धा आरोपी बनवण्यात आलेला आहे। त्या कंपनीचं कार्यालय मुलुंड पश्चिमेकडील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये 5व्या मजल्यावरती आहे आणि सध्या या कार्यालयामध्ये त्यांचा स्टाफ काम करतो आहे। मात्र भावेश भिंडे सध्या फरार आहेत, त्यांचा फोन सुद्धा बंद येतो आहे। पोलिसांची टीम रात्री याच कार्यालयामध्ये पोहोचलेली होती आणि आपण आता पाहतोय कल्पवृक्ष सोसायटीतल्या 5व्या मजल्यावरती इगो मीडिया कंपनीचं हे कार्यालय आहे आणि याच कंपनीने घाटकोपरमध्ये ते बेकायदेशीर होर्डिंग जे आहे ते लावलेलं होतं आणि या होर्डिंगला तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी परवानगी दिलेली होती आणि जवळपास 10 वर्ष हे होर्डिंग लावण्याची परवानगी होती। अशा पद्धतीची माहिती आता रेल्वे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेनं त्यांच्या नियमात बसत नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या होर्डिंगला कसं काय काढून टाकलं नाही, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो रेल्वे पोलिसांकडून उपस्थित केला जातोय। सध्या मुलुंड पश्चिमेकडचं इगो मीडिया कंपनीचं हे कार्यालय आपण पाहतोय आणि याच कार्यालयात याच इमारतीमध्ये 5व्या मजल्यावरती इगो मीडियाचं कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये सुद्धा आपण गेलेलो होतो, मात्र भावेश भिंडे यांच्याविषयी चौकशी केलेली असतात ते कालपासून या कार्यालयामध्ये आलेले नाहीये, त्यांचा फोन सुद्धा बंद आहे। मात्र ते सध्या कुठे आहेत याबाबतची कुठलीही कल्पना त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या स्टाफला नाहीये। मात्र पोलिसांचं पथक सध्या भावेश भिंडे यांचा शोध घेत आहे। या कंपनी इगो मीडिया ही कंपनी चालवणारे भावेश भिंडे आणि इतरांवरती या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या दुर्घटनेमध्ये जवळपास 14 लोकांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 88 लोक जखमी आहेत। अजून सुद्धा जखमींवरती उपचार सुरू आहेत। मात्र अत्यंत गंभीर असा प्रकार घडल्यानंतर या कंपनीला ही परवानगी मिळवून देणारे नेमके अधिकारी कोण आहेत आणि भावेश भिंडे याच्यावरती काही राजकीय वरदस्त आहे का? 2021 मध्ये ही परवानगी त्यांनी मिळवली होती, त्यामुळे या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांच्या तपासामध्ये केली जाईल। मात्र तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी कुठल्या आधारावरती भावेश भिंडेला ही परवानगी दिलेली होती, हा प्रश्न आता विचारला जातो। धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।